जिल्ह्यात उकाडा वाढला असताना सांगली शहरासह मिरज, आटपाडी, ईश्वरपूर तालुक्यात तसेच तासगावातील हातनूर भागात दुपारी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांना पावसाचा फटका बसलाय। पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं तर कुठे नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित तर रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचं चित्र आहे। चालू वर्षी पावसाचा अंदाज कमी असल्याने टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती आहे। उकाडा वाढला असताना बुधवारी जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सांगली शहरात दुपारी चांगलाच पाऊस झाला। आटपाडी तालुक्यात सायंकाळी आलेल्या वादळामुळे अनेक डाळिंब बागातील झाडे मुळासकट उन्मळून पडली तर हजारो फळे जमिनीवर कोसळली। वर्षभराच्या मेहनतीनंतर विक्रीसाठी तयार असलेल्या फळांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत। घमाजी राघू मरगळे, शशिकांत आप्पा मुढे यांच्यासह 15 ते 20 शेतकऱ्यांच्या बागांना मोठा फटका बसल्याचं समोर आले। ईश्वरपूरमध्ये सकाळी वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अवघ्या तासाभरातच शहरातील अनेक सखल भागात जलमय झालेला आहे। शहरातील अनेक मार्गांवर गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलं। काही घरांच्या अंगणातही पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली। पेठनाका परिसरातील कराड सांगली मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली। हातनूरसह तासगाव तालुक्यातील अनेक भागात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय। अनेक झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळले आणि तारा तुटल्याने हातनूर, विसापूर, बोरगाव उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडित झाला। अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।